सारथी संडे स्पीकर क्लबचा 19वा वर्धापन दिन रविवारी 16 जून रोजी अक्कलकोट रोड MIDC येथील टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सभागृहात साजरा केला जाणार आहे। सोलापुरातील सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब या संस्थेचा 19वा वर्धापन दिन रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 10 वाजता अक्कलकोट रोड MIDC येथील टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सभागृहात साजरा होणार आहे। श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर तुकाराम चव्हाण यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। 19व्या वर्धापन दिनानिमित्त द बेस्ट इंग्लिश टीचर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटात इंग्रजी विषयाची गोडी आणि आवड निर्माण करणाऱ्या तसंच इंग्रजी अध्यापनात नवोपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो। यावर्षी प्राथमिक विभागात ज्योती नेहालानी संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर, माध्यमिक विभागातून अरविंद पवार भारत विद्यालय बुलढाणा आणि महाविद्यालयीन विभागातून प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव SPM पॉलिटेक्निक कुमठे सोलापूर यांची द बेस्ट इंग्लिश टीचर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। यासोबतच सारथी क्लबचे ज्येष्ठ सभासद ऋषिकेश कनकट्टी, प्रमोद कानडे, जनार्दन काकी, लता दासरी यांना द आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तसंच द बेस्ट सारथियन, द मोस्ट ॲक्टिव्ह सारथियन, द यंगेस्ट सारथियन हे पुरस्कारही दिले जाणार आहेत। या पत्रकार परिषदेला संस्थापक प्राध्यापक विठ्ठल वंगा, ॲडव्होकेट गणेश कटारे, अध्यक्ष श्रीलता दासरी, प्राध्यापक नागेश खराडे, नागेश पाथरूट, सनी दौलताबाद, राहुल चिंता आदी उपस्थित होते। सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबचा येत्या रविवारी 19वा वर्धापन दिन साजरा केला जाणार असून रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी अक्कलकोट रोड MIDC येथील टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार असून सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर तुकाराम चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार। द बेस्ट सारथियन, द मोस्ट ॲक्टिव्ह सारथियन अँड द यंगेस्ट सारथियन हे पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहे। शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून अक्कलकोट रोड MIDC येथील टेडिप्ट सभागृहामध्ये आपण सर्वांनी सकाळी 10 वाजता रविवारी उपस्थित राहावे अशी सर्वांना शिक्षकांना आणि पालकांना नम्र विनंती।